संकल्पसिद्धीचे गुपित विश्वप्रार्थना यातील प्रश्न क्रमांक 7. जीवनविद्या निसर्ग नियमाधिष्ठित आहे, मग विश्वप्रार्थनेतील ईश्वर, शंकर अशा परंपरावादी संकल्पनाचे नेमके प्रयोजन काय? विश्वप्रार्थनेच्या सुरुवातीला हे ईश्वरा व समारोप करताना शेवटी शंकर म्हणतो तथास्तु असे शब्दांकित केलेले आहे. सुरुवातीला ज्याला ईश्वर म्हटले आहे त्यालाच प्रार्थनेच्या शेवटी शंकर म्हटले आहे. याचा अर्थ असा, ईश्वर आणि शंकर हे दोन नाहीत, परमेश्वर एकच आहे व त्याला अनेक नामे आहेत. ईश्वर, अल्लाह, राम, रहीम, देव, खुदा ही सर्व त्याचीच नामे आहेत. वेदांत ज्याला ब्रह्म असे संबोधितो त्यालाच ज्ञानेश्वर महाराज चैतन्य असे म्हणतात व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण त्यालाच ईश्वर असे संबोधितात. या संदर्भात खालील वचने उल्लेखनीय आहेत. पहिले, सर्वं खलविदं ब्रह्म जियो ब्रह्मेव नापरहा इति वेदांत दिंडिमा. दुसरे, सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. निरनिराळ्या शब्दात सांगायचे म्हणजे सच्चिदानंद स्वरूप दिव्य चैतन्य शक्तीलाच परमेश्वर असे संबोधिले गेलेले असून त्यालाच देवांची अनेक नावे दिली गेली आहेत. या चैतन्य शक्तीलाच इंग्लिशमध्ये गॉड किंवा लाईफ फोर्स असे म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याच ठिकाणी असलेले आपले स्वरूप हे दिव्य शक्ती व दिव्य जाणीव व दिव्य आनंद स्वरूप असून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मधील तू म्हणजे प्रत्यक्षात हृदयस्थ ईश्वरच आहे. तात्पर्य, ईश्वर, शंकर ही नामे त्या चैतन्य शक्तीलाच उद्देशून आहेत हे सुज्ञांच्या लक्षात येईल अशी अपेक्षा आहे. प्रश्न क्रमांक 8. तुम्ही हे ईश्वरा अशी प्रार्थना करता आणि त्याचबरोबर परमेश्वर कृपा करीत नाही व कोप करीत नाही हे सुद्धा सांगता. मग यामध्ये विरोधाभास नाही का? कृपया स्पष्ट करावे. वरपांगी पाहता विरोधाभास दिसतो हे खरे आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र तसा तो नाही. परमेश्वर कृपा करीत नाही किंवा कोप करीत नाही हे सत्यच आहे. तरीसुद्धा परमेश्वराकडून निसर्ग नियमांप्रमाणे कृपा किंवा कोप होतो. उदाहरणार्थ, वीज कृपा करत नाही व कोपही करत नाही, तरीसुद्धा तिच्याकडून कृपा किंवा कोप होतो. माणूस विजेला शहाणपणाने हाताळतो किंवा मूर्खपणाने हाताळतो, त्याप्रमाणे विजेकडून लाभ किंवा घात होतो. परमेश्वराच्या बाबतीत तसेच आहे. परमेश्वर ईश्वर रूपाने सर्व भूतमात्रात वास करतो. परमेश्वराप्रमाणेच आपल्या हृदयातील ईश्वरसुद्धा सच्चिदानंद स्वरूप दिव्य चैतन्य शक्ती आहे. या दिव्य चैतन्य शक्तीशी आपल्याला जोडायचे असेल व ईश्वराकडून कृपाप्रसाद मिळवायचा असेल तर त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे कृतज्ञतेने व भक्तिभावाने त्याचे स्मरण करून त्याला साथ देणे हा होय. ईश्वराला साथ दिली की त्याच्याकडून प्रतिसाद मिळतो. ज्याप्रमाणे सॉकेट जोडल्याने विजेचा करंट सुरू होतो, त्याप्रमाणे ईश्वर स्मरणाच्या द्वारे आपण परमेश्वराला जोडले गेलो की ईश्वराकडून कृपाप्रसाद मिळू लागतो. या संदर्भात डॉक्टर मर्फी सांगतात, युअर सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू युअर थॉट्स which form a module or matrix through which infinite intelligence, wisdom and vital forces of the subconscious power flow. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचे झाल्यास हे ईश्वरा असे संबोधणे म्हणजे बहिर्मनाने अंतर्मनावर निष्ठा ठेवून अंतर्मनाकडे केलेली प्रार्थना होय. तात्पर्य, येथे कुठल्याही प्रकारचा विरोधाभास
नाही. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीव.